नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगर येथील तापडी या सभागृहात मी रमाई बोलते या एकपात्री नाटक प्रयोगाचा 100वा विशेष प्रयोग मोठ्या उत्साहात पार पडला. रमाईच्या जीवन संघर्षावर आधारित प्रेरणा अनिल खरात लिंगेकर यांच्या प्रभावी नैसर्गिक अभियानाच्या सादरीकरणानं संपूर्ण सभागृह भावनांनी ओथंबून गेला. प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. डोळ्यासमोर जिवंत रमाई उभी राहिली आणि मनात रमाईबद्दल गाढ श्रद्धा निर्माण झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त नम्रता घोरपडे होत्या. तसंच यावेळी रमाई वंशज मंगेश धोत्रे, पूज्य भंते संघप्रिय, सामाजिक कार्यकर्ते दिलीप खरात देवखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. अनिल खरात लिंगेकर हे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनात अशोक खरात यांचं विशेष योगदान असून ते मुख्य आयोजक होते. या नाटकासाठी इंजिनियर असित खरात यांनी अथक परिश्रम घेतले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. गडचिरोली नगर परिषद निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मतदान केंद्रांवर नागरिकांनी रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी काही तरुण नवमतदारांनी माध्यमांशी संवाद साधून आपला अनुभव आणि निवडणुकीबद्दलचे मत व्यक्त केलं. मतदानासाठी नोंदणी पहिल्यांदाच झाली असून खूप उत्साहित आहेत. मतदान केंद्रावर सर्व सोयी सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध होत्या असं नवमतदार महिलांनी सांगितलं. गडचिरोली नगर परिषद इंदिरानगर वॉर्ड क्रमांक 5 येथील मतदान प्रक्रिया शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पडली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी. माझे नाव अनुष्का रवींद्र भांडेकर आहे. माझी वय 23 आहे आणि पेशाने मी एक ॲडव्होकेट आहे. ही माझी पहिल्यांदा आहे की मतदानासाठी माझी नोंदणी झालेली आहे आणि मी खूप एक्सायटेड होते. माझं फर्स्ट टाइम आहे की मी नगर परिषदसाठी वोटिंग करून राहिली आणि माझं एक्सपिरियन्स खूप छान होतं आणि इकडे सगळ्या सोयी सुविधा पण खूप प्रॉपरपणे पाळले गेलेले होते. मेरा नाम सिमरन शाहरुख पठान है. मेरी उम्र 26 साल है. गढ़चिरौली नगर परिषद इंदिरा नगर वार्ड क्रमांक 5 यहाँ पर वोटिंग हुई और अच्छे से हुई. मैंने पहली बार वोट किया. नगर परिषद निवडणूक 2025 अंतर्गत आज जिल्ह्यात सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेची जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. मतदानाच्या गती, सुविधा आणि व्यवस्थापनाची माहिती घेताना त्यांनी मतदानासाठी आलेल्या नागरिकांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा, कार्मेल हायस्कूल, पीएम श्री पंडित जवाहरलाल नेहरू नगर परिषद शाळा आणि लांजेडा नगर परिषद शाळा या केंद्रांची पाहणी केली. पिण्याचं पाणी, प्रवेश मार्ग, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठीच्या सुविधा यांचीही सविस्तर तपासणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी. नगर परिषद 2025 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात आज शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडलं. एकूण 54.81% मतदान नोंदवलं गेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार गडचिरोली नगर परिषदेत 55.10% मतदान झाले. एकूण 43,513 मतदारांपैकी 23,977 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. देसाईगंज नगर परिषदेत 53.87% मतदान झाले. एकूण 26,352 मतदारांपैकी 14,197 मतदारांनी मतदान केले. आरमोरी नगर परिषदेत 55.34% मतदानाची नोंद झाली. इथं एकूण 22,999 मतदारांपैकी 12,727 मतदारांनी सहभाग नोंदवला. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची रांग दिसत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि निवडणूक यंत्रणेनं सुरळीत मतदानासाठी उत्तम व्यवस्था केली होती. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी. नाशिकहून कोकणात सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची खासगी बस मंगळवारी पहाटे नाशिककडे परतत असताना कराड तालुक्यात खाली कोसळून मोठा अपघात झालाय. वाठार गावाजवळ महामार्गावर झालेल्या या अपघातात सुमारे 30 ते 32 विद्यार्थी जखमी झाले असून 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांची सहल कोकणात गेली होती.
सहल संपल्यानंतर बस रात्री उशिरा नाशिककडे रवाना झाली. पहाटेच्या सुमारास वाठार परिसरात पोहोचताच चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्यानं बस महामार्गावरून घसरली. रस्त्याचं काम सुरू असल्यानं बाजूचा भाग खोल होता आणि बस त्या दिशेला कोसळली. मोठा अनर्थ टळला असला तरी बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झालेत. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येते. सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत आणि नगर परिषदांसाठी निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असताना या ठिकाणी येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जाण्यासाठी विशेष सोयी सुविधा करण्याचे आदेश निवडणूक आयोगामार्फत देण्यात येतात. मात्र धुळ्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर वयोवृद्ध नागरिकांना घेऊन जाण्यासाठी चक्क पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतल्याचं चित्र दिसलं. पोलीस कर्मचाऱ्यांनी वयोवृद्ध महिलेला मतदान केंद्रावर उचलून नेत मतदान करून पुन्हा वाहनात येऊन बसवले. यावेळी मतदान केंद्रावरील भारतातील खाकीचा मतदारांना आधार असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील प्रभाग क्रमांक 10 मधील बूथ क्रमांक 5-6 वर राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. वरणगाव नगरपालिका निवडणूक प्रक्रियेला आज सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक 10 मधील सिद्धेश्वर नगर येथील बूथवर राडा झाला. बूथ क्रमांकावरील अधिकारी हा मतदारांना कमळाचं बटन दाबण्यासाठी सांगत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी आणि माजी नगराध्यक्ष आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी त्या बूथवरती भेट देत त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी केली आहे. काय सांगाल या ठिकाणी गोंधळ झाला आता? आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदान केंद्रावरती जावडे नामक अधिकारी हा कमळाचं बटन दाबत असताना या ठिकाणी आढळून आला. हे साधारणतः 9 वाजेपासून तर आतापर्यंत हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याचे व्हिडिओ देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. असं करत असताना या ठिकाणी लोकशाहीची हत्या करण्याचा पाप संबंधित अधिकारी करतो आहे. आमची एकच मागणी आहे की ज्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याने या ठिकाणी लोकशाहीची हत्या करण्याचा पाप केलेला आहे त्याला निलंबित करण्यात यावं आणि सदरच्या मतदान केंद्रावरची मतदान जे आहे ते स्थगित करण्यात यावं. एक प्रकारे आमची एकच मागणी आहे. संबंधित जावडे नामक जो अधिकारी आहे या ठिकाणचे आमचे जे विरोधी उमेदवार आहेत त्यांचे नातेवाईक आहे असं माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी मला माहिती मिळालेली आहे. असं जर नाही झालं तर आम्ही म्हणजे संबंधित अधिकारी त्या ठिकाणून तात्काळ जर काढला गेला नाही आणि त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया जर थांबवण्यात आली नाही, स्थगित करण्यात आली नाही तर येणार सनदशीर मार्गाने आम्ही या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करू. अधिकारी इथे काय म्हणून आहे, काय नेमकं काय? तो या ठिकाणी बूथ प्रमुख म्हणूनचा न्याय आहे. म्हणजे जो 10 नंबरचा जो बूथ आहे की नाही त्या बूथवरती तो प्रभाग क्रमांक 10च्या बूथवरती 6 म्हणजे प्रभाग क्रमांक 10 आहे. परंतु त्यापैकी एक जे खोली क्रमांक 6 मधील संबंधित अधिकारी या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी आहे. आणि अशा पद्धतीचं काम जर एखादी जबाबदार अधिकारी करत असेल तर लोकशाही जिवंत ठेवायची का नाही ठेवायची हा देखील प्रकार या ठिकाणी महत्त्वाचा. एक प्रकारे लोकशाहीची हत्या संबंधित अधिकारी करत असल्या कारणामुळे संबंधिताचं निलंबन करण्यात यावं आणि निवडणूक प्रक्रिया त्या ठिकाणची तरी किमान थांबवण्यात यावं. काय आढळलं तुम्हाला? मला या ठिकाणी असं आढळलं, मी या ठिकाणी नव्हतो, मी गावामध्ये असताना संबंधित आमचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी फोन लावून बोलवलं आणि त्यांच्याकडे त्यांचा व्हिडिओ पण त्यात उपलब्ध आहे. त्या ठिकाणी संबंधित अधिकारी या टेबलावरून उठून जाऊन त्याच्या गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आय कार्ड नाही आहे. तो अधिकारी आहे की नाही या बाबतीत देखील अधिकारी आहे की भाजपचा कार्यकर्ता आहे या बाबतीत देखील आमच्या मनामध्ये या ठिकाणी शंका आहे. त्यामुळे तो म्हणजे टेबलावर उठून जाऊन कमळाचं बटन दाबा आणि ते बटन दाबतानाचा व्हिडिओ देखील या ठिकाणी असल्या कारणामुळे मी मायबाप प्रशासनाकडे म्हणजे विनंती करतो की संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन तात्काळ करण्यात यावं आणि त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया ही थांबवण्यात यावी.
येवल्यात मतदान केंद्राबाहेर राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये हा राडा झालाय। येवल्यातील प्रभाग क्रमांक 9 मधील सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय या मतदान केंद्राबाहेर दोन्ही समर्थक आपापसात भिडले। मतदान केंद्राबाहेर ये जा करण्यावरून उमेदवार आणि समर्थक आपापसात भिडले। पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या समर्थकांना पांगवले। त्यानंतर मतदान केंद्राबाहेर आरसीपी जवानांची फौज तैनात करण्यात आली। पिंपळनेर इथं मतदान केंद्रावर राडा झाला होता। पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आली। प्रभाग क्रमांक 4 आणि 3 वर भाजप आणि शिंदे शिवसेना गटामध्ये राडा झाला। शिवसेनेच्या उमेदवार प्रतिनिधींनी यावर आक्षेप घेतलाय। मतदान केंद्रावरच्या आतमध्ये जाण्याच्या जाब विचारल्यामुळे दोन्ही पार्टींमध्ये राडा झालाय। जालना जिल्ह्यातील अंबड इथं मतदान केंद्र क्रमांक 1 वर भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। मतदारांना बूथमध्ये आणून सोडण्याच्या कारणावरून ही धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर काढलं। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। परिस्थिती सध्या पोलिसांच्या नियंत्रणात आहे। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।